नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, दादालाड पद्धतीने जर तुम्ही कपाशी लागवड केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण माननीय श्री दादालाड असे सांगतात की एकरी 42 क्विंटल उत्पादन आपल्या एका एकरमधून सहज निघू शकते। म्हणजे 3/1 वरती जर आपण त्या ठिकाणी कपाशी जर लागवड जर केली तर एका एकरामध्ये साधारणतः 14,500 झाडं त्या ठिकाणी बसतात। हे जरी खरं असलं परंतु शेतकरी मित्रांनो, हीच वेळ आहे की या वेळेचं जर आपण भान जर ठेवलं नाही तर आपल्या उत्पादनामध्ये 42 क्विंटल तर सोडाच, परंतु आपल्याला 5 किंवा 7 क्विंटल पर्यंतच उत्पादन होऊ शकते। आता ते का होऊ शकते, कोणत्या प्रकारची काळजी आपल्याला घेणं गरजेचे आहे, तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, माननीय श्री दादालाड सांगतात की एकरी 42 क्विंटल उत्पादन एका एकरमधून होऊ शकतं, परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला 42 क्विंटल तर काही एवढं उत्पादन लागत नाही। तसं जर आम्हाला 50 क्विंटल जरी दिलं तरी काही हरकत नाही, परंतु आम्हाला एक 25 क्विंटल पर्यंत जरी उत्पादन जरी झालं तरी मात्र शेतकरी हा समाधानी आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, 3/1 वरती जर आपण लागवड केली असेल तर हीच वेळ आहे की या वेळेमध्ये आपल्याला काही उपाययोजना करणं, आपल्या कपाशी पिकामध्ये काही काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे। तर ते कोणत्या प्रकारची काळजी आहे शेतकरी मित्रांनो, आता ही जी काही कपाशी आहे ही माननीय श्री दादालाड पद्धतीने आहे, म्हणजे 3/1 वरती ही कपाशी आहे। आणि या कपाशीमध्ये ही जी काही स्टेज आहे म्हणजे आपल्या कपाशीला आता साधारणतः जवळपास 38 दिवस झालेले आहेत। आणि त्यामुळे आता आपल्या कपाशीमध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जी काही गळफांदी आहे तर ही गळफांदी आपल्याला कट करावं लागणार आहे। तर ही गळफांदी जर शेतकरी बांधून आपण जर कट केली नाही तर मात्र आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड घट येऊ शकते। आता ते घट काय येऊ शकते, तर ज्यावेळेस मात्र 3/1 वरती आपण हा कापूस लागवड करतो त्यावेळेस मात्र ही कपाशी जर आपण गळफांदी कट नाही केली तर खूप दाटी होते, त्या ठिकाणी दाटल्या जाते कपाशी। आणि कपाशी दाटल्यामुळे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आपल्या झाडांना व्यवस्थितरित्या मिळत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या कपाशी पिकामधील जी काही पातेगळ आहे ते पातेगळ होणं, प्रचंड प्रमाणामध्ये पातेगळ होऊन त्या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये घट आपल्याला पाहायला मिळत असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही जी काही गळफांदी आहे ही गळफांदी साधारणतः 35 दिवसाला आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्याला दिसायला लागते आणि त्यानंतर मात्र आपल्याला लगेच ही गळफांदी कट करून घ्यायची आहे। कारण ही गळफांदी काय करते की साधारणतः ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो आणि खत व्यवस्थापन केल्यानंतर जे काही आपण खत टाकतो त्यातलं जवळपास 50 ते 60% खत ही गळफांदी त्या ठिकाणी घेऊन टाकत असतं। म्हणजे एका झाडाला साधारणतः 2-3 अशा प्रकारच्या गळफांद्या त्या ठिकाणी लागत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पहिलं काम आपल्याला हे करायचे की आपल्या कपाशी पिकामधील जी काही गळफांदी आहे तर ती गळफांदी कट करून घ्यायची आहे। आता गळफांदी कशी ओळखायची ते तुम्हाला सांगतो। आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी ही गळफांदी आहेत। आता गळफांदी ओळखायची कशी, की हे जे काही पहिला पॉइंट आहे म्हणजे या ठिकाणी, तर या ठिकाणी प्रथमतः हे पान निघत असतं। पान त्या ठिकाणी निघालं म्हणजे समजून घ्यायची गळफांदी आहे। परंतु शेतकरी बांधवांना फळफांदी कोणती आहे, तर फळफांदी सुद्धा आपल्याला कशी ओळखायची, की या ठिकाणी ही दिसत असेल तर ही फळफांदी आहे। म्हणजे सुरुवातीला निघणारं जे काही पान आहे ते पान नसून त्या ठिकाणी पातं निघत असते, बघा हे पातं आहेत। सुरुवातीला निघणारं जे काही पातं असेल तर ते समजायचे की ही फळफांदी आहे। परंतु जर या ठिकाणी जर पानांना जर सुरुवात झाली असेल, पानांना या ठिकाणी, तर समजायचं की या ठिकाणी ही गळफांदी आहे। तर अशा प्रकारच्या ज्या काही गळफांद्या आहे तर त्या गळफांद्या शेतकरी बांधून आपल्याला कट करून घ्यायची आहे। निश्चितपणे आपण जर या गळफांदी जर शेतकरी बांधून कट जर करून घेतली 35 ते 40 दिवसानंतर आपल्याला ती दिसते, त्यावेळेस जर आपण सुरुवातीला हे जर काम अगदी वेळेत जर केलं शेतकरी बांधून, निश्चितपणे 42 क्विंटल तर आपल्याला मिळू शकेल का नाही मिळू शकेल ते तुमच्या खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन याच्यावरती अवलंबून आहे। परंतु शेतकरी बांधव निश्चितपणे 25 ते 30 क्विंटल पर्यंत एका एकरमधून उत्पादन सहज होऊ शकतं। तर शेतकरी मित्रांनो, वेळ आहे अगदी 35 दिवसापासून तर 40 दिवसापर्यंत आपल्याला फार तर एक 42-45 दिवसापर्यंत काम करायचं आहे, परंतु उशीर नका लावू। जर झालं तर 40 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे। जर हे काम जर तुम्ही गळफांदी काढण्याचं जर केलं तर निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।